शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मुंबईतल्या 22 जागांवर दावा करण्यात आला। 22 विधानसभा मतदारसंघाची उमेदवाराची यादी लोकशाही मराठीच्या हाती लागली। उद्धव ठाकरेंचे 22 मतदारसंघातले उमेदवार ठरले। उद्धव ठाकरेंची शिवसेना 36 पैकी 22 जागा लढवणार आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी एकीकडे जागा वाटपाची चर्चा सुरू असताना इकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मुंबईतील संभाव्य उमेदवार ठरले आहेत। मुंबई हा आपला बालेकिल्ला असल्याचं शिवसेना ठाकरे गटानं वेळोवेळी सांगितलं। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संभाव्य उमेदवार विलास पोतनीस मागाठाणे, सुदेश पाटेकर मागाठाणे, संजना घाडी मागाठाणे यांची नावं सध्या मागाठाणे मतदारसंघातून चर्चेमध्ये। शिवसेनेनं आता या महत्त्वाच्या 22 मतदारसंघांवर दावा केला। एकूण 36 पैकी 22 मतदारसंघावर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं दावा केला। दहिसरमधून विनोद घोसाळकर, अंधेरी पूर्वमधून ऋतुजा लटके, वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई यांच्या नावाची चर्चा आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा मुंबईमधून घेण्याचा आता प्रयत्न सुरू आहे। एकंदरीत 36 पैकी 22 जागेवरती दावा केलाय। मात्र या संदर्भात इतर दोन पक्ष म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या माध्यमातून काय प्रतिक्रिया येते, त्यांची काय भूमिका असते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र तुर्तास तरी आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून ती यादी पाहतो। दहिसर मतदारसंघातून विनोद घोसाळकर आहेत, ऋतुजा लटके अंधेरी पूर्वमधून, तर वरुण सरदेसाई जे युवा सेनेचे प्रमुख आहेत ते वांद्रे पूर्वमधून विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे आता या 22 मतदारसंघामध्ये नेमकं काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। सुनील प्रभू दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून, जोगेश्वरीमधून अमोल कीर्तिकर, जोगेश्वरीमधून बाळानर यांचे नाव आहे। तर जोगेश्वरी या मतदारसंघामध्ये एकंदरीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे 3 उमेदवार आहेत। शैलेश परब यांचं नाव त्या ठिकाणी चर्चेत आहे। त्यामुळे यामधून नेमका आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून जोगेश्वरीमधून नेमकं कोणाला मैदानात उतरवण्यात येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र दिंडोशी विधानसभा मतदारसंघामध्ये सुनील प्रभू जे आमदार आहेत त्यांना पुन्हा एकदा संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांचे संभाव्य उमेदवार आणि त्यांची यादी आपण पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। त्यामुळे 36 विधानसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नेहमी ज्याप्रमाणे दावा करतो की शिवसेना हा आमचा बालेकिल्ला, अगदी त्याच पद्धतीने 36 पैकी एकंदरीत सर्वाधिक म्हणजे 22 जागांवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं दावा केलाय। जोगेश्वरीमध्ये 3 दावेदार आहेत, त्यामध्ये अमोल कीर्तिकर, बाळानर आणि शैलेश परब यामध्ये कोणाची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं आहे। शिवडीमधून अजय चौधरी यांची उमेदवारी सांगण्यात येते। शिवडीमध्ये सुधीर साळवी किंवा अजय चौधरी या दोन्हीपैकी कोणत्या उमेदवाराची त्या मतदारसंघात वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं आहे। वर्णीमध्ये मात्र विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांना पुन्हा एकदा संधी मिळणार आहे। त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून वर्णीमध्ये आदित्य ठाकरे हे पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत अशी माहिती मिळते। आणि शिवडीमध्ये मात्र अजय चौधरी आणि सुधीर साळवी या दोन्ही उमेदवारांपैकी नेमकं कोणत्या उमेदवाराला संधी दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। वर्णीमध्ये आदित्य ठाकरे ज्या मतदारसंघाची नेहमी चर्चा होते त्या वर्णीमधून मात्र यंदा आदित्य ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून मैदानात आहेत। एकूण 22 मतदारसंघ आहेत, तर त्या ठिकाणी आता या मतदारसंघावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं दावा केल्याच्या नंतर आता त्याच मतदारसंघामध्ये नेमकं काँग्रेसमध्ये कोण इच्छुक आहेत, राष्ट्रवादीमधून नेमकी या संदर्भात काय भूमिका येते हे पाहणं महत्त्वाचं आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या महाविकास आघाडीमध्ये 36 जागांपैकी एकंदरीत 22 जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं दावा केला। त्यातला एक महत्त्वाचा मतदारसंघ वरळी विधानसभा मतदारसंघ, ज्या मतदारसंघात 2019 मध्ये म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढली, ते आमदार झाले। त्यानंतर भायखळा विधानसभा मतदारसंघातून देखील 3 उमेदवार चर्चेमध्ये आहेत। किशोरी पेडणेकर, त्यासोबतच जामसुतकर आणि रमाकांत रहाटे यांचे नाव चर्चेत आहेत। त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून भायखळा मतदारसंघातून नेमकी कोणाला उमेदवारी दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। 3 उमेदवारांची नावं सध्या चर्चेत आहेत। उमेदवारांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत मतदारसंघामध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी। मात्र या 3 मतदारसंघातून नेमका आता कुठल्या उमेदवाराला, कुठल्या नेत्याच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते हे पाहणं महत्त्वाचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।